किरीटजी काय सांगणार तुम्ही आज बांद्रा परिसरात आलो होता तुम्ही आतमध्ये पण गेलो होता पण लोक ॲग्रेसिव्ह झाले होते त्यांच्या भीती नाही आहे त्यांना कुठल्याही प्रकारची काय सांगणार आपण बघितलं गेल्या 2 महिन्यात आपण पण दोघे इथे आधी 3दा येऊन गेलो. शेवटी ह्या जमिनीवर कोणी पाय ठेवायची हिम्मत करत नव्हता. न्यायालयाचे निर्देश आणि देवेंद्र फडणवीसचा निर्णय त्यामुळे आता बांद्रा टर्मिनस विकासाचा मार्ग मुक्त झालेला आहे. जे मुस्लिम माफिया आहेत, भूमाफिया आहे, लेन जिहाद करणारे लोक आहे यांचा दादागिरीला कोणीतरी थांबवायचं होतं. आज थांबवण्यात आलं आहे. या मुंबईमध्ये लेन जिहाद चालणार नाही, लव जिहाद चालणार नाही आणि त्याचबरोबर बकरी ईदच्या दिवशी खुल्या रहिवासी संकुलात एक पण बकरीची कत्ल पण होऊ देणार नाही. पण सर तुम्हाला काय वाटतं अनेक वर्षापासून हा असाच प्रकारचा झोपडा आहे कोणाचं संरक्षण होतं का राजकीय पक्षाचा सपोर्ट होता का यांना स्वाभाविक आहे. वोट जिहाद करणारे ठाकरे इथून 2 फरलांग अंतरावर आहेत. वोट जिहाद करणारे राहुल गांधी काँग्रेसचे नेते, MIM हल्ली तर इतके नवीन मुस्लिम हे सगळे यांना वोट बँक वोट जिहाद. पण आम्हाला मुंबईचं भलं बघायचं आहे. धन्यवाद. जेव्हा तुम्ही आतमध्ये गेले होता तेव्हा लोकांची असं मागणी होती की घराच्या बदले घर पाहिजे आम्हाला. किरीट सर तुम्हाला रिक्वेस्ट करत हा, बांगलादेशमध्ये निश्चित त्यांना घर त्यांच्या सरकारने द्यावं. धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगचा गोविंद ठाकूर TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.